ज्या सम्राटांना आयुष्यभर इतरांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात धन्यता मानली, कत्तली केल्या, त्याला उतार वयात त्याच मृत्यूनं आरसा दाखवला. औरंगजेबाचा 90 वर्षाच्या आयुष्यावर एक नजर टाकली तर त्याच्या एवढे मृत्यू क्वचितच एखाद्या सम्राटानं बघितले असावेत. खुद्द त्याचं आयुष्य खडतर गेलं, ते त्यानंच निवडलं. महालाऐवजी त्याने रणांगणात आयुष्य घालणं पसंत केलं. त्याला कारण सत्ता हेच होतं. त्यासाठी त्यानं बापाला कैदेत टाकून छळ केला, भावंडाच्या कत्तली केल्या. कदाचित त्यामुळेच नियतीनं औरंगजेबाची अखेर एकाकी केली. जो बादशहा दुसऱ्यांना मृत्यूदंड देण्यात आनंद मानायचा, त्याला डोळ्यासमोर त्याच्या मुलाबाळावर मृत्यूच्या विजा पडताना पाहाव्या लागल्या. औरंगजेबाचा गोतावळा. औरंगजेबाला 3 बायका होत्या. त्यांची एकूण 10 मुलं होती. त्यापैकी 5 मुलं आणि 5 मुली असा कुटुंब कबिला होता. खुद्द औरंगजेब हा 90 वर्ष जगला. त्यामुळे त्याच्या मुलाचं म्हातारपण पाहणेही त्याच्या नशिबी होतं. पण औरंगजेबाची जशी वारशाची लढाई त्याच्या भावंडांसोबत होती, तसाच वाद औरंगजेबाच्या मुलांमध्येही होता. त्यातल्या मुलांचं काय झालं ते आपण बघूया. 1. बहादूर शाह पहिला किंवा मुहम्मद मुअज्जम. औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला. त्यानंतर मुघल साम्राज्याची सत्ता मुअज्जमवर आली, पण तो फार काळ जगला नाही. 1712 साली त्याचा लाहोरमध्ये मृत्यू झाला. बहादूर शाह हा औरंगजेबाचा 3रा मुलगा. विशेष म्हणजे मुअज्जमनं औरंगजेबाला सत्तेवरून दूर करण्यासाठी अनेक वेळा षड्यंत्र रचलं आणि त्यासाठी औरंगजेबाने त्याला अनेक वेळा कैदही केलं. बहादूर शाहचा मृत्यू जरी लाहोरमध्ये झाला असला तरी सुद्धा त्याचं दफन मात्र दिल्लीत केलं गेलं. 2. मुहम्मद अकबर. अकबर हा औरंगजेबाचा 4था मुलगा. त्याचा जन्म औरंगाबादचा, पण तो मेला पर्शियात. अकबरानेही औरंगजेबाच्या विरोधात बंड केलेलं होतं, पण ते फसलं. शेवटी निर्वासिताचं आयुष्य जगला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. साल होतं 1706, म्हणजेच औरंगजेबाच्या आधी त्याचा मुलगा गेला वर्षभर आधी. 3. मुहम्मद आझम शाह. औरंगजेबाचा हा मुलगा बुऱ्हाणपूरला जन्मला आणि आग्र्यात वारला. विशेष म्हणजे 3 मार्च 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर 3च महिन्यात आझमशाहही गेला. तारीख होती 8 जून 1707. आझमशहाच्या नशिबी पण काही काळासाठी का होईना मुघल बादशाह हे पद होतं. 4. मुहम्मद कामबख्श. हा औरंगजेबाचा सर्वात धाकटा लेक. त्याचा जन्म दिल्लीचा. तो खुशामतखोर, आत्मप्रौढी, स्वतःच्याच मस्तीत जगणारा असा होता, असं इतिहासकार सांगतात. शेवटच्या दिवसात औरंगजेबानं जी 3 महत्त्वाची पत्र लिहिली, त्यापैकी 2 पत्र त्यानं आझम आणि कामबख्शसाठी लिहिलेली आहेत. कामबख्शसाठी लिहिलेल्या पत्रात औरंगजेबाने शेतकरी, प्रजा आणि मुसलमानांची नीट काळजी घ्यायला सांगितलेलं आहे. नाही तर त्याची शिक्षा मलाच भोगावी लागेल अशी भीतीही औरंगजेबानं पत्रात व्यक्त केली. कामबख्शही बापानंतर फार जगू शकला नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या 2च वर्षात तोही हैदराबादमध्ये मरण पावला. 5. मुहम्मद सुलतान. सुलतान हा औरंगजेबाचा सर्वात मोठा मुलगा. त्याच्या आईचं नाव नवाबबाई. त्याचा जन्म मथुरेचा, शेवट मात्र दिल्लीत झाला. विशेष म्हणजे मुहम्मद सुलतान हा अल्पायुषी ठरला, कारण तो 40च्या आत गेला. त्याचा जन्म 1639चा तर मृत्यू हा 1676 सालचा. औरंगजेबाच्या 5ही मुलांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखांबद्दल मतभेद आहेत, पण एखाद्या वर्षाच्या तारखेचा घोळ आहे. पण एक गोष्ट निश्चित, औरंगजेबाच्या 5ही मुलांपैकी एकाच्याही वाटेला फार मोठा राजयोग आला नाही. काही जण औरंगजेबाच्या डोळ्यासमोर गेली तर काही त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या काही वर्षात गेली. मृत्यूची गडद सावली. औरंगजेबाचं अखेरचं आयुष्य एकाकी गेलं. त्याला त्याच्या घरातले मृत्यू ही एक प्रमुख घटना दिसते. एकतर शेवटच्या काळात त्याच्या साम्राज्याची मराठ्यांनी धूळधाण करून टाकली. ती रोखण्याचं सामर्थ्य औरंगजेबाच्या एकाही मुलात नव्हतं. म्हणजे एकीकडे त्याच्या साम्राज्याची शकलं पडत होती तर दुसरीकडे त्याच्या आयुष्यात मृत्यू थैमान घालत होता. त्याची आवडती सून
जहानझेब बानूचा 1705 मध्ये गुजरातमध्ये मृत्यू झाला. त्याच काळात एक मुलगा इराणमध्ये निर्वासित म्हणून मेला. त्याची एक मुलगी होती, झेबुन्निसा. ती प्रतिभावंत कवयित्री होती. तिनं दिल्लीत नजरकैदेत असताना आत्महत्या केली. ती घटना औरंगजेब 85 वर्षाचा असतानाचीच. औरंगजेबाने त्याच्या बहुतांश भावंडांचा सत्तेसाठी खात्मा केला. त्यातून उरलेली होती एकमेव बहीण गौहर आरा बेगम. ती सुद्धा 1706 मध्ये गेली, म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूच्या वर्षभर आधी. हे कमी होतं की काय, म्हणून त्याच वर्षी त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा हे दोघीही मेले, तेही अचानक दिल्लीतच. विशेष म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही दिवस आधी एक नाही, दोन नाही, तर 3 नातवांनाही मृत्यूने गाठलं. आणि त्याच मृत्यूच्या धक्क्यावरील धक्क्यात औरंगजेबही गेला. ज्या सम्राटानं आयुष्यभर इतरांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात धन्यता मानली, कत्तली केल्या, त्याला उतार वयात त्याच मृत्यूने आरसा दाखवला.